हॅलो नमस्कार, मी अमृता. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर आजचा व्हिडिओ हा देवपूजेच्या बाबतीतला विशेष असा व्हिडिओ असणार आहे. तर देवांना कोणत्या दिवशी साफ करावं आणि कोणत्या चुकांमुळे देवांना उपवास घडतो, देवांना नैवेद्य काय दाखवावा आणि आपल्या देवघराची जी साफसफाई असते, डीप क्लिनिंग असतं, ते आपण कधी करायचं असतं, ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण प्रत्येकाच्या घरामध्ये आपण देवपूजा ही आपण रोज करतो. देवांना स्नानसुद्धा आपण रोज घालत असतो. देवांना स्नान करून झाल्यानंतर आपण आपल्या घरामधले जे वेगवेगळे देव असतात, देवी देवता असतात, त्यांना हळदी कुंकू किंवा अष्टगंध, चंदन असे अनेक प्रकारचे आपण त्यांना टिळक हे लावत असतो. आणि अशांमुळे देव हे आपले लवकर काळे पडायला सुरुवात होते. कारण काही गोष्टीमध्ये, कुंकू अष्टगंधामध्ये काही केमिकल्स असतात, त्यामुळे आपले देव हे पितळी देव हे काळे पडायला सुरुवात होते. तर असे काळे पडलेले देव अजिबात चांगले वाटत नाहीत. म्हणूनच देवांची वेळोवेळी स्वच्छता करणं सुद्धा खूप गरजेचं असतं. पण दररोज सुद्धा आपण देव स्वच्छ करायचे नाहीत, देव साफ करायचे नाहीत. यामुळं देवांना उपवास घडत असतो. तर देवांना नेमकं कोणत्या दिवशी साफ करायचं, त्यांना कोणत्या दिवशी उपवास घडणार नाही याची संपूर्ण आणि त्याचं तुम्हाला संपूर्ण पूजाफळ देखील मिळेल. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. आपण किमान आठवड्यातून एकदा का असे ना घर स्वच्छ करत असतो व दररोज आपण साफ करतोच. पण आठवड्यातून एकदा आपण डीप क्लिनिंग करतो. एकदा आपण कामानिमित्त बाहेर जातो, त्यांना आठवड्यातून एकदाच वेळ मिळत असतो, तेव्हा आपण घराची डीप क्लिनिंग ही करत असतो. तर गुरुवारी कधीही घराची साफसफाई किंवा आडघळ घरातनं काढणं, पसारा बाहेर काढणं ही कामं गुरुवारी कधीही करायची नाही आहे. फरशी तर अजिबात गुरुवारच्या दिवशी पुसायची नाही आहे. त्यामुळं घरामध्ये जो येणारा पैसा आहे, घरामध्ये जी बरकत येणार असते ती आपल्याला मिळत नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी आपले देवसुद्धा साफ करायचे नाही आहेत. ज्या दिवशी आपल्याला देव साफ करायचे असतात तो दिवस गुरुवारचा आहे की नाही इकडं आपण लक्ष द्यायचं आहे. कारण तुम्हाला गुरुवार हा बृहस्पतीशी संबंधित ग्रह आहे. तुम्हाला त्या दिवशी फक्त अभिषेक करायचा आहे. आणि बृहस्पती म्हटलं, गुरु म्हटलं की तुमच्या पतीशी आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीशी त्याचा संबंध येतो. त्यामुळे गुरुवारी घरामध्ये कोणत्याही प्रकारची साफसफाई करायची नाहीये. देवांना साफ करण्याचे काही नियम आहेत. तर सगळ्यात आधी तुम्हाला देवांना पहिलं एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. किंवा जे ताम्हण असतं किंवा जे घंगाळं असतं जे आपण देवपूजेला वापरतो, त्यामध्ये आपल्याला ज्यामध्ये आपल्याला देव साफ करायचे आहे तिथं आधी देव काढून घ्यायचे आहेत. हळद, अर्धा लिंबू आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्यानं सुद्धा तुम्ही देव हे साफ करू शकता. आणि तुम्ही दह्यानं सुद्धा देव साफ करू शकता. कारण शक्यतो आपल्या घरामधल्या ज्या देवांच्या मूर्ती असतात त्या पितळी असतात. आणि दही दुधानं जर का देवांना आपण अभिषेक घातला आणि चोळून जर का ते देव साफ केले तर अतिशय सुंदर स्वच्छ देव आपले स्वच्छ चकचकीत होतात. मला नेहमी एक प्रश्न विचारला जातो कमेंटमध्ये की तुम्ही देव कशानं साफ करता, तुमचे देव इतके चकचकीत आणि स्वच्छ कसं काय दिसता आणि देव साफ करताना तुम्ही कोणत्या गोष्टी वापरता. तर मी शक्यतो चिंच आणि दही वापरते, लिंबू साखर वापरतो. पण ह्या गोष्टी आपल्याला नेहमी वापरणं होत नाही. त्यामुळं मी बऱ्यापैकी पितांबरी सुद्धा वापरते. पण पितांबरीचा वापर हा रोज करायचा नाहीये. त्यामुळं काय होतं माहिती का, मूर्तीवरचं जे घडीव काम असतं, कोरीव काम असतं, ते गुळगुळीत व्हायला सुरुवात होते. देवांचे अलंकार काही दिवसांना दिसत नाहीत. जो भाग देवांचा आपण जास्त घासतो तो असा सपाट दिसायला लागतो, प्लेन दिसायला लागतो. देव आपले ठळक दिसत नाहीत, नाकडोळे. म्हणून त्यांना पितांबरीनं रोज साफ करायचं नाही आहे. पण तुम्ही अगदी 1-2 महिन्यात एकदा पितांबरीनं जर का देव साफ केले तर काही हरकत नाही आहे. पण तुम्ही रोज चिंचनं, दह्यानं तुम्ही रोज देवांना स्नान घालू शकता. देवांवर आपण दही टाकत असतो किंवा अन्य जे काही साहित्य टाकत असतो, दही, साखर, त्यानं देवांच्या मूर्तीवर फारसा असा परिणाम काहीही होत नाही. आपण नेहमी देव पूजा करताना काय चूक करतो तुमच्या लक्षात येते का? जेव्हा आपण देव साफ करत असतो तेव्हा आपण काही चुका करत असतो. त्यामध्ये आपण आपल्या ताम्हणामध्ये आपण सगळे देव काढतो आणि त्या सगळ्या देवांवर आपण दही टाकत असतो किंवा जे काही साहित्य असतं ते टाकत असतो. तर असं करू नये. ही खूप मोठी चूक आहे आणि यामुळेच देवांना घडतो. तर ही चूक ही आपल्याला करायची नाहीये. आपल्याला ताम्हणामध्ये सगळे देव काढून घ्यायचेत. मात्र
सगळे देव हे एकत्र साफ करायचे नाही आहेत, एक एक देव आपल्याला हातात घेऊन तो साफ करायचा आहे। जर तुम्ही दिवसातून करण्यासाठी अशा प्रकारे जर का तुम्ही साफ करत असाल आणि ब्रशचा वापर करत असाल तर तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन ब्रश वापरायचा आहे, किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही देवांसाठी एक वेगळा ब्रश असतो की जे ब्रिसल्स असतात, म्हणजे ज्याचे ते ब्रश साफ करायचं जे असतं ते मऊ असतं किंवा जास्त कडक कठीण नसतं, त्यामुळे देवांच्या मूर्तीवर त्याचा कुठलाही खराब परिणाम होत नाही, देवांच्या मूर्तीची झीज आपले होत नाही। म्हणून सॉफ्ट जे ब्रश असतात ते देवांसाठी घ्यायचे। देवाचा ब्रश हा वेगळाच ठेवायचा, तो तुम्ही इतर कामांसाठी तो ब्रश वापरायचा नाही आहे। त्यानंतर आपण पाण्यानं देव साफ करून घ्यायचे आहे। त्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या स्वच्छ पाण्यानं आपल्याला देवांना पुन्हा एकदा आंघोळ करून घ्यायची आहे। ज्या दिवशी तुम्ही देवांना साफ करता त्या दिवशी तुम्हाला देवघरामधील सगळं साहित्य हे स्वच्छ करून घ्यायचं आहे, जसं की अगरबत्तीचं स्टँड, देवा लावायचं दिवा असतो तो, परत घंटा, ज्या काही देवपूजेच्या संबंधित कुठल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला साफ करायच्या आहेत। म्हणजेच की एका दिवशी तुमची पूर्ण साफसफाई होणार आहे आणि देवांना साफ करण्यासाठी आपल्याला 2 दिवस आहे, तो म्हणजे एकादशी। एकादशीच्या दिवशी देवांना उपवास घडत नाही, त्या दिवशी देवांना सुद्धा उपवास असतो। महिन्यातून 2 वेळा एकादशी येते, त्यामुळे तुम्ही एकादशीला आवर्जून तुमच्या देवघराची आणि देवांची डीप क्लिनिंग ही करू शकता, देवांना साफ करू शकता। साफ केल्यानंतर देवांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे, तर फक्त दूध आणि साखर या 2च गोष्टींचा, म्हणजे साखर मिश्रित दूध साखरेचा जर का तुम्ही नैवेद्य रोज देवांना दाखवला तर तो नैवेद्य अमृततुल्य मानला जातो। इतर काहीही जास्त करायची गरज नाही आहे। प्रत्येक वेळेस तुम्ही घरामध्ये काही गोडधोडच केलं पाहिजे असं काही नाही आहे, तुम्ही फक्त दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा देवांना दाखवू शकता, तो नैवेद्य अमृततुल्य मानला जातो। त्यानंतर तुम्हाला देवांना फुलं अर्पण करायची आणि देवपूजेमधली फुलं आपल्याला कचऱ्यामध्ये न टाकून देता आपल्याला निर्माल्य म्हणून ते नदीत सोडून द्यायचे, किंवा तुमच्या घरामध्ये जर का फुलं झाडं बाग गार्डन असेल तर त्या मातीमध्ये तुम्ही ही फुलं ही मिक्स करू शकता, त्याचं खत होतं आणि त्याचा म्हणजे खराब परिणामसुद्धा आपल्याला काही बघायला मिळणार नाही, म्हणजे ती फुलं पायदळी लोकांच्या तोडवली जाणार नाहीत। तर अशा पद्धतीनं आपल्याला एकादशीच्या दिवशी महिन्यातून 2 वेळा देवाची डीप क्लिनिंग करायची आहे आणि गुरुवारच्या दिवशी चुकून सुद्धा घरामधली आणि देवघराच्या संबंधातली कुठली सुद्धा डीप क्लिनिंग करायची नाहीये। तर माझ्या देवांचे विशेष पूर्ण मूर्तीचं वैशिष्ट्य किंवा माझ्याकडे कुठले देव आहेत, मी माझ्या देवघरामध्ये काय काय वस्तू आहेत या बाबतीतले बरेचसे व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेत, पण जे नवीन सबस्क्रायबर असतात त्यांच्या कमेंट्स मला येतात की तुमचं संपूर्ण देवघर दाखवा, तर पुन्हा एकदा लवकरच दाखवण्याचा प्रयत्न करेन, किंवा तुम्ही माझे पहिले जुने व्हिडिओ चेकआउट करू शकता। आणि आजच्या पुरतं इतकंच। जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत, तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।